मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या विवाह सोहळ्याला फडणवीसांची उपस्थिती। नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये मुक्काम करणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री। महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे तेच होईल, संदेश नाही थेट बातमी देऊ। राज ठाकरे आणि आमच्या मनामध्ये कोणताही संभ्रम नाही, मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं सकारात्मक उत्तर। काही झालं तरी महायुती मजबूतीने लढणार आणि जिंकणार। राज उद्धव ठाकरे युतीवर एकनाथ शिंदेंची हात जोडत एकाच वाक्यात प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीशी माझा काय संबंध, कोणी साथ द्यायची कोणी प्रतिसाद द्यावा, ठाकरे आपापसात ठरवतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। युतीबाबत ठाकरे बंधूंचा वैयक्तिक प्रश्न, सद्विवेक बुद्धीला धरून योग्य निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार। ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर अजितदादांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा, तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही 100 पावलं येऊ। मनसे नेते अविनाश जाधव यांचं विधान। ठाकरे ब्रँड टिकवण्याची मनसैनिकांची भावना। जालिंदर सुपेकरांचा आरोपांवर माध्यमांसमोर बोलण्यास नकार। कैदी गायकवाडकडे 550 कोटी मागितल्यासह सुपेकरांवर 7 मोठे आरोप। अगवणेंचे मामा जालिंदर सुपेकरांवरील आरोपांची मालिका सुरूच। सुपेकर प्रत्येक पोलीस निरीक्षकाकडून पैसे घ्यायचे, गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवणार, अंजली दमानी यांचा नवा आरोप। सरकारनं जालिंदर सुपेकरांची होमगार्ड विभागामध्ये बदली केली आहे, सुपेकरांवरील आरोपांची चौकशी होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। जालिंदर सुपेकर यांच्यावरील आरोप तपासायला हवे, नाहीतर ज्या प्रकारे माझ्यावर मीडिया ट्रायल झाली तसा भाग असू शकतो, एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा। कॅनडाकडून भारताला G7 शिखर परिषदेचं निमंत्रण। कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या फोनने आनंद झाला। भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि हितसंबंध राखत नव्या जोमानं काम करू, पंतप्रधान मोदींचे ट्विट। जगातील सर्वात उंच पुलावर फडकला तिरंगा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते काश्मीर खोऱ्यामधील चिनाब पुलाचं उद्घाटन। कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा। मिठी नदीच्या कथित 65 कोटींच्या घोटाळ्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगवरून अभिनेता टिनू मोरियाची 13 तास ईडी चौकशी। कंत्राटदार केतन कदमसह कंत्राटदारांना लागणाऱ्या वस्तू पुरवणारा जय जोशीच्याही घरी ईडीची छापेमारी।